नमस्कार, मी रुपाली बारबंद. तुमचं सगळ्यांचं खूप 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 स्वागत आहे माझ्या या चॅनलमध्ये. आज आपण शाही पनीर कसं बनवायचं ते बघणार आहोत आणि ही खूप छान टेस्टी स्वादिष्ट डिश आहे. तर त्यासाठी मी इथे साहित्य घेतलेलं आहे. 200 ते 250 ग्रॅम पनीर घेतलेलं आहे. 2 टोमॅटोची प्युरी करून घेतलेली आहे. 2 मोठे कांदे आणि 10-12 काजू हे एकत्र मी ग्राइंड करून घेतलेलं आहे. त्याची पेस्ट करून घेतलेली आहे. तसंच 2-3 हिरव्या मिरच्या ह्या मी ग्राइंड करून घेतलेल्या आहेत. 2 टेबलस्पून मीडियम तिखट घेतलेला आहे आणि छोटा अर्धा टेबलस्पून हळद घेतलेली आहे. मीठ चवीनुसार घालणार आहोत आपण. आणि गरम मसाला घेतलेला आहे 1 छोटा टेबलस्पून. धणे पावडर घेतलेली आहे 1 टेबलस्पून. तसंच आलं लसूण हे मी ठेचून घेतलं आहे. 4-5 लसूण पाकळ्या आणि अर्धा इंच आलं हे एकत्र ठेचून घेतलेलं आहे. आणि खडा मसाला घेतलेला आहे. 1 चक्री फूल घेतलेला आहे. 6-7 मिरे घेतलेले आहेत. 5-6 लवंग घेतलेले आहेत आणि दालचिनीचे तुकडे घेतलेले आहेत काही आणि 1 मोठी वेलची. आणि त्याचबरोबर दही घेतलेला आहे 4 ते 5 टेबलस्पून. तसंच क्रीमसुद्धा घेतलेली आहे. ही दुधावरची साय काढून घेतलेली आहे मी. तीसुद्धा 4-5 टेबलस्पून घेतलेली आहे. त्याच्याशिवाय शाही पनीर हे होत नाही. आणि आपण सुरुवात करूया. सगळ्यात आधी आपण गॅस सुरू करून देऊया आणि कढईमध्ये मी आवश्यकतेनुसार तेल घालते. तेल छान तापलेलं आहे. आता त्यामध्ये आपण हा खडा मसाला आधी घालून देतोय. आलं लसूण पेस्ट घालून देऊया आपण त्यामध्ये. कांदा आणि काजूची पेस्ट. खूप झटपट आणि कमी वेळेत होणारी रेसिपी आहे ही. जे नवीन असतील, ज्यांनी अजून सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर तिथे एक बेल आयकॉन हे दिसेल, तेही प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन रेसिपीजचं नोटिफिकेशन मिळेल. आणि हे मीडियम फ्लेमवरती आपण मसाले परतून घेतोय. कांदा हा छान तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे. कांदा हा मी मीडियम फ्लेमवरती 3-4 मिनटं परतून घेतलेला आहे आणि छान तेल सुटलेलं आहे. आता त्याला तुम्ही बघू शकता. त्यात आपण हा मिरचीचा ठेचा घालून देणार आहोत. त्यामध्ये आपण हे ड्राय मसालेसुद्धा घालून देतोय. तिखट घालून देऊया. हळद, आणि हे हलवत राहायचं आहे म्हणजे त्यामध्ये काजूची जी पेस्ट असते ती खाली लागायला नको. गरम मसाला घालून देऊया. धणे पावडर, आणि आता यामध्ये आपण टोमॅटो प्युरी घालून देतोय आणि याला छान तेल सुटेपर्यंत पुन्हा आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे, परतून घ्यायचं आहे व्यवस्थित मीडियम फ्लेमवर. 3-4 मिनटं मसाला हा मी छान परतून घेतलेला आहे. आणि त्याच्यानंतर काय करायचं आहे, हे दही आपण त्यामध्ये घालून देणार आहोत आणि हे व्यवस्थित मिक्स करत राहायचं आहे. आणि क्रीमसुद्धा आपण त्यामध्ये घालतोय, फ्रेश क्रीम. मी घरची ही दुधावरची साय काढलेली आहे. तुम्ही फ्रेश क्रीमही वापरू शकता. आणि याला छान तेल सुटेपर्यंत अजून आपण हा मसाला परतून घेणार आहोत मीडियम फ्लेमवरती. मसाला हा मी छान 3-4 मिनटं मीडियम फ्लेमवरती परतून घेतलेला आहे. त्यामध्ये आपण हे पनीर क्यूब्स घालून देणार आहोत. आणि शाही पनीरमध्ये पनीर क्यूब्स हे फ्राय करून नाही घालत, त्याकरता मी हे फ्राय नाही केलेले आहेत. आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. चवीनुसार मीठ आपण त्यामध्ये घालून देऊया. आणि पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे.
यामध्ये मी थोडंसं पाणी घालते आणि याची छान ग्रेव्ही राहील इतकंच पाणी त्यामध्ये घालायचं आहे, खूप पातळ नाही करायचं आहे. यामध्ये मी अर्धा कप पाणी घातलेलं आहे आणि आता आपण हे झाकण ठेवून एक 2-3 मिनटं हे शिजवून घेणार आहोत. सिमवरती आपण हे शिजवून घेतोय. 2-3 मिनटानंतर झाकण आपण हे काढून घेतोय आणि छान शिजलेली आहे भाजी, तुम्ही बघू शकता. आणि आता आपण ही एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत, सर्व करणार आहोत आपण ही. आणि गॅस बंद करून घेऊया आपण. भाजी ही झालेली आहे. शाही पनीर हे तयार आहे. आजचा हा व्हिडिओ, ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा आणि हा व्हिडिओ तुम्ही शेअरही करू शकता तुमच्या फ्रेंड्स ग्रुपवर. आणि तुमचे काही सजेशन्स असतील, कमेंट्स असतील, त्या तुम्ही मला खाली कमेंट्स बॉक्समध्ये पाठवू शकता. आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.